महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ 25,000 तर मदतनीसांना 20,000। प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आझाद मैदानावर हजेरी। काय आहे बातमी पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। बुधवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। अशातच बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची भेट घेतली। मात्र मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा निष्फळ ठरली असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे। विविध प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी आंदोलनास सुरुवात केली। अंगणवाडी सेविकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली। बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंगणवाडी सेविकांमध्ये चर्चा झाली। मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत कोणतेही चांगले पाऊल उचलले गेले नसल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे। तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम असून आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही, आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले। नेता म्हणून नाही भाऊ म्हणून आलोय उद्धव ठाकरे। मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू। काल शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेचे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आझाद मैदानात जाऊन अंगणवाडी सेविकांची भेट घेतली। मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारवर जोरदार टीका केली। उद्धव ठाकरे यांनी म्हटले की आज नेता म्हणून नाही भाऊ म्हणून आलोय। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। ज्योती शांतपणा असते, मात्र असंख्य ज्योती एकत्र येतात तेव्हा मशाल पेटते।